नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड संस्कृत षष्ठ विभाग अपठितम या विभागामधील कारक परिचयम कुरुत हा प्रश्न कसा सोडवायचा. याच्या आधी ऑलरेडी मी प्रतिपदिकम लिखत हा प्रश्न कसा सोडवायचा ह्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. आय होप तुम्ही तो पाहिला असेल. प्रतिपदिकम म्हणजे काय, हे सोडवण्यासाठी काय काय सराव करायला हवा, हे सगळं मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सो आजचा आपला प्रश्न आहे कारक परिचयम कुरुत, जे की एका मार्कासाठी विचारलं जातं. सो मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुम्ही यातले कोणते प्रश्न सोडवले पाहिजेत. एक तर पहिला प्रश्न सोडवायचा आहे, तिसरा सोडवायचा आहे, त्याच्यानंतर पाचवा सोडवायचा आहे आणि मग प्रतिपदिकम जर तुम्हाला येत असेल तर ते ट्राय करा किंवा कारक परिचय ट्राय करा. ठीक आहे. सो आता मी दोघांचे पण व्हिडिओज अपलोड करते. जे तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही करू शकता, कारण तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. जर तुम्ही ट्रान्सलेशन तुम्हाला करता येत असेल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही ट्रान्सलेशनचा भाग पण घेऊ शकता. त्याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड करणार आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट, कारक परिचयम कुरुत नेमकं कसं ओळखायचं किंवा काय असतं ते आधी आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी तुम्हाला कारक परिचयम कुरुतचा एक चार्ट पाहायला मिळतोय. इथे मी सगळे कारक लिहिलेले आहेत आणि इथे तुम्हाला पाहायला मिळते सगळे विभक्त्यंत आहेत आणि उदाहरण आहेत. ठीक आहे. सो पहिल्यांदा आहे कर्ता कारक. जेव्हा एखादा शब्द प्रथमामध्ये असतो तेव्हा त्याचा जो कारक असतो तर तो असतो कर्ता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आता शब्द आहे अशुतोषः खादती. याच्यामध्ये अशुतोषच्या खाली अंडरलाईन केले. तुम्ही जर प्रश्नामध्ये पण पाहिलं तर एका पर्टिक्युलर शब्दाच्या खाली अंडरलाईन केले. ठीक आहे. त्याच पद्धतीने इथे पण अशुतोषच्या खाली अंडरलाईन केलं आहे. म्हणजे अशुतोष या शब्दासाठी किंवा या शब्दाचा आपल्याला कारक ओळखायचं आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही कारकचा प्रश्न सोडवणार आहात तेव्हा कारक सोडवण्याआधी तो शब्द कोणत्या विभक्तीमध्ये आहे हे ओळखायचं. जसं की या ठिकाणी अशुतोषः हा प्रथमा विभक्तीमध्ये आहे आणि जर तो शब्द प्रथमा विभक्तीमध्ये असेल तर नेहमी त्याचा कारक कर्ता असणार आहे. सिमिलरली जर तो शब्द द्वितीयामध्ये असता तर त्याचा कारक कर्म आला असता. तो शब्द तृतीयेमध्ये असता तर त्याचा कारक कर्णम आला असता. तर अशा पद्धतीने कारक ओळखण्यासाठी पहिली स्टेप आहे की ज्या शब्दाच्या खाली अंडरलाईन केली आहे त्या शब्दाची विभक्ती ओळखायची आणि मग तुम्हाला विभक्तीनुसार हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे प्रथमा असेल तर कर्ताकारक, द्वितीय असेल तर कर्मकारक, तृतीय असेल तर कर्णमकारक, चतुर्थी असेल तर संप्रदानम, पंचमी असेल तर अपादानम आणि त्याच्यानंतर आहे सप्तमी असेल तर अधिकरणम. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे आहेत षष्टी याच्यामध्ये आपण घेत नाही. सो अशा पद्धतीने हे जे 6 तुम्हाला कारक पाहायला मिळतात तर ते तुम्हाला विभक्तीनुसार लक्षात ठेवायचे आहेत, कारण तुम्हाला सगळ्यांना विभक्ती माहिती आहे. त्याच्यामुळे आपण विभक्तीवरून कारककडे जातोय. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रसिका खादती. आता याच्यामध्ये पण रसिकाच्या खाली अंडरलाईन आहे आणि तुम्ही जर माला हा टेबल तुमचा पाठ असेल तर तुम्हाला माहिती आहे की रसिका मालाप्रमाणे चालते आणि ज्याप्रमाणे मालाची प्रथम विभक्ती एकवचनामधली माला असते त्याप्रमाणे रसिकाची पण रसिका आहे, म्हणून रसिका प्रथमामध्ये आहे आणि प्रथमामध्ये असल्यामुळे रसिका या शब्दाचा कारक असणार आहे कर्ता किंवा कर्तृकारक असं पण आपण ह्याला म्हणतो किंवा कर्ताकारक पण म्हटलं जातं. ठीक आहे. तुम्ही कर्ता लिहा, कर्तृ लिहा, काही पण लिहू शकता, पण कर्ता हा शब्द आला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यानम. सो तुम्हाला जर वनचा टेबल माहिती असेल तर ज्याप्रमाणे वनम वने वनानी असतं त्याप्रमाणे यानम हे पण नपुंसकलिंगी प्रथम वचनामधील किंवा नपुंसकलिंगी प्रथम विभक्तीमधील एकवचनी नाम आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे प्रथम विभक्तीमधलं असल्यामुळे हे पण अगेन कर्ताकारकच रिप्रेझेंट करणार आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा पण तुम्ही कारकचे प्रश्न सोडवणार आहात तेव्हा ज्या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलं आहे तो शब्द कोणत्या विभक्तीमधला आहे तो तुम्हाला एकदा कळला की तुम्ही त्याचा कारक आरामात फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला कर्ताकारक कसं ओळखायचं कळलं असेल. कधीही जर तो शब्द प्रथम विभक्तीमध्ये असेल मग तो एक वचन असेल, अनेक वचन म्हणजे बहुवचन असेल, द्विवचन असेल, कुठलंही वचन असू दे, पण तो कर्ता किंवा पण तो शब्द प्रथमामध्ये असला पाहिजे. ठीक आहे. वचनाने काहीच फरक पडत नाही आहे, पण तो शब्द जो आहे तर त्याचं विभक्ती पहिली असली पाहिजे किंवा विभक्ती प्रथमा असली पाहिजे. सिमिलरली जर आपण द्वितीय विभक्तीमध्ये पाहिलं तर सुधांशुः मेघम पश्यति. आता मला एक सांगा, हा जो सुधांशुः शब्द आहे हा प्रथमामध्ये आहे. मग जर इन केस मी सुधांशुच्या खाली अंडरलाईन केलं असतं तर हा प्रथमामध्ये असल्यामुळे याचा कारक काय आला असता, कर्ता ना, राईट. पण आता या प्रश्नासाठी माझं जे अंडरलाईन केलेलं आहे मी ते मेघमवरती केलेलं आहे. सो मेघम हे कोणत्या विभक्तीमध्ये आहे, द्वितीयमध्ये आहे. कधी पण असा जेव्हा एक सिम्पल सेंटेन्स असेल ना, एक कर्ता आहे, एक कर्म आहे, क्रियापद आहे. ठीक आहे. सो अशा सेंटेन्सेसमध्ये कर्ता असतो, एक कर्म असतं, एक क्रियापद असतं. ज्याप्रमाणे आपण इंग्लिशमध्ये बघतो सब्जेक्ट असतं, ऑब्जेक्ट असतं, वर्ब असतं, त्याच पद्धतीने इथे पण आहे. कर्ता आहे, कर्म आहे आणि क्रियापद आहे. सो अशा केसेसमध्ये जेव्हा मेघमच्या खाली अंडरलाईन केले आणि हे जर द्वितीय विभक्तीमध्ये आहे तर ते नेहमी कर्मच असणार आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. अहम मुखेन वदामी.
आता जर इन केस मी अहमच्या खाली अंडरलाईन केलं असतं तर हे प्रथमामध्ये असल्यामुळे काय आलं असतं, कारक करता आलं असतं. आता इथे मुखेनं देवेनं प्रमाणे चालतो आहे हा शब्द ऑलमोस्ट. सो मुखेनं देवेनं प्रमाणे मुखेनं आहे. कुठली विभक्ती असते, तृतीया, आणि तृतीया विभक्ती जर असेल तर कारक असणार आहे कर्णम. सो तुम्ही आन्सर लिहिताना कर्णम कारकम असं त्याचा आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे माता पुत्राय भोजनम परिवेशयती, म्हणजे आई मुलाला जेवण वाढते. ठीक आहे. आता याच्यामध्ये पुत्राय या शब्दाखाली अंडरलाईन आहे. इन केस जर माता शब्दाखाली अंडरलाईन असतं तर माता प्रथमामध्ये आहे मालाप्रमाणे, त्याच्यामुळे मातासाठी जो आपला कारक आला असता तर तो असता कर्ता. पण या प्रश्नासाठी आपण अंडरलाईन कोणाला केलं आहे, पुत्राय या शब्दाला केलेला आहे. सो याचा अर्थ पुत्राय हा शब्द कशामध्ये आहे, चतुर्थीमध्ये आहे. आणि जर शब्द चतुर्थीमध्ये असेल तर त्याचा कारक काय असणार आहे, संप्रदानम. सो संप्रदानम कारकम असं तुम्ही त्याचा आन्सर लिहिणार आहात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा विभक्ती ओळखायची आहे आणि अकॉर्डिंग टू द विभक्ती तुम्ही जो कारक आहे तर तो मेन्शन करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय पंचमी विभक्तीमध्ये असेल तर स्यूतात वस्त्रम पतती. आता स्यूतात सांगितलेलं आहे, तात म्हणजे चातून, म्हणजे स्यूतातून वस्त्र खाली पडली किंवा कपडे खाली पडले. ठीक आहे. सो हे कुठली विभक्ती आहे, देवातप्रमाणे स्यूतात पण घेऊ शकता, म्हणजे याचा अर्थ हे पंचमी विभक्ती आहे. आणि जेव्हा कधी पंचमी विभक्तीमध्ये एखादा शब्द असेल तेव्हा त्याचा कारक असणार आहे अपादानम. ठीक आहे. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळं रट्टा मारायचा आहे, कारण संस्कृत इज ऑल अबाउट तुम्ही किती पाठांतर करू शकता. सो त्याप्रमाणे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं, विभक्ती कोणती आहे आणि कारक कोणतं आहे. याच्यामध्ये असं काही तुम्ही रिलेशन वगैरे नाही ठरवू शकत, पण तुम्हाला विभक्ती माहिती असेल तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला याचा आन्सर मिळणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे छात्रा वर्गे उपविशंती, म्हणजे छात्र किंवा विद्यार्थी वर्गात बसले. आता वर्गात बसले म्हणजे सप्तमी आहे, वर्गे सप्तमी आहे. सो सप्तमी असल्यामुळे याचं जे काही कारक येणार आहे तर ते आहे अधिकरणम. दरवेळी कधीही कुठेही केव्हाही सप्तमी आली, मग ती एकवचनामध्ये असू दे, द्विवचनामध्ये असू दे, बहुवचनामध्ये असू दे, पण जर सप्तमी आहे, स्त्रीलिंगीमध्ये असू दे, पुल्लिंगीमध्ये असू दे, नपुंसकलिंगीमध्ये असू दे, अगेन सप्तमी आहे, तर दरवेळी कारक हे अधिकरणमच येणार आहे. ठीक आहे. सिमिलरली एकवचन, बहुवचन, द्विवचन, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी काही पण असू दे, पण ते जर पंचमी विभक्तीमधलं असेल तर नेहमी त्याचं जे कारक असणार आहे तर ते अपादानमच येणार आहे. आता याच्यामध्ये जर मला छात्राहाचं कारक ओळखायचं असतं तर हे कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, प्रथमामध्ये आहे, बहुवचनामध्ये आहे, तरी पण याचं कारक काय आलं असतं, कर्ता कारक आलं असतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला याचे कारक ओळखायचे असतात. सो आय होप की तुम्हाला ॲटलिस्ट थोडीशी आयडिया मिळाली असेल. आता आपण प्रश्नपत्रिकेमध्ये ज्याप्रमाणे प्रश्न येतो तसा एक प्रश्न सॉल्व करूया, जेणेकरून तुम्हाला अजून थोडीशी इन्फॉर्मेशन मिळेल किंवा अजून थोडंसं क्लिअर होईल. सो आता इथे तुम्हाला हवं तर तुम्ही हा जो पॅरेग्राफ आहे हा रीड करू शकता. जर तुम्ही पाहिलं तर प्रतिपदिकम लिखत किंवा कारक परिचयम कृत यांच्यासाठी पॅरेग्राफ रीड करायची काहीच गरज नसते, कारण हे कुठल्याही प्रकारे पॅरेग्राफवरती आधारितच नाही आहे. हे पॅरेग्राफमधून एखादा शब्द घेतला आहे किंवा पॅरेग्राफमधून एखादा सेंटेन्स घेतलं आहे आणि त्याचं काहीतरी पुढे करा, पण याचा आणि पॅरेग्राफचा काही संबंध नसतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पॅरेग्राफ नाही वाचला, तुम्हाला पॅरेग्राफ नाही कळला तर हा प्रश्न येणार नाही असं होत नाही. पण बाकी बघा, पूर्ण वाक्याने उत्तरातमध्ये तुम्हाला पॅरेग्राफ कळणं किंवा पॅरेग्राफच्या आधारे आन्सर लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सिमिलरली सत्यम असत्यम मध्ये पण पॅरेग्राफ कळणं एक्सपेक्टेड आहे. पण या दोन्ही प्रश्नासाठी पॅरेग्राफ तुम्हाला येतोय नाही येतोय, तुम्हाला संस्कृतचा अर्थ कळतो नाही कळतो, काहीच फरक पडत नाही आहे. ठीक आहे. सो प्रतिपदिकम जाऊ दे, त्याचा व्हिडिओ झाला आहे ऑलरेडी, आय होप तुम्ही तो पाहिला असेल. आता आपण कारक परिचयांवरती फोकस करूया. आता तुम्हाला वाक्य काय दिलं आहे, मनसा स्मरा महतम महंतम देशभक्तम. आता इथे तुम्हाला अंडरलाईन केलं आहे मनसावरती. सो तुम्हाला जर मनसचं टेबल माहिती असेल तर तुम्हाला माहिती आहे मनसा ही तृतीया विभक्ती आहे आणि तृतीया विभक्ती असल्यामुळे याचा कारक काय येणार आहे, बघा इथे तृतीयामध्ये कारक काय येतो, कर्णम कारक येतो. सो याचा अर्थ याचा कारक काय येणार आहे, कर्णम कारक. सो याचा आन्सर लिहिताना कर्णम कारक न लिहिता पूर्ण एक शब्द तयार करा. तुम्ही याचं उत्तर लिहिताना लिहिणार आहात कारक लिहू शकता किंवा एक काम करा, कारक न लिहिता डायरेक्टली शब्दच लिहा खाली. जेव्हा तुम्ही आन्सर शीटमध्ये लिहिणार आहात तेव्हा वाक्य लिहायची गरज नाही आहे, डायरेक्टली मनसा हा शब्द लिहायचा आणि ते लिहायचं कर्णम लिहू शकता किंवा करण कारकम लिहू शकता. ठीक आहे. आणि दंडक देणं एक्सपेक्टेड आहे. सो करण कारकम हे झालं याचा आन्सर. तर अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर शीटमध्ये उत्तर लिहायचं आहे नंबर 6 आणि पुढे तुम्ही याचा आन्सर जे आहे ते लिहिणार आहात. ठीक आहे. सो तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ही कुठली विभक्ती आहे हे ओळखता येण्यासाठी टेबल सगळे बायहार्ट असले पाहिजेत. एक वचस किंवा मनसचा टेबल माहिती असला पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट देवमाला सगळेच टेबल्स माहिती असले पाहिजेत. टेबल्स कोणते करायचे आहेत, जे की तालिकापूर्तीसाठी पण येऊ शकतात, प्रतिपदिकांसाठी पण उपयोगी ठरू शकतात आणि या प्रश्नासाठी पण उपयोगी ठरू शकतात. यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले आहे, त्याची PDF पण मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे टेलिग्रामवरती सगळे चार्ट्स एकत्र करून. सो प्लीज तो व्हिडिओ पहा आणि सगळे चार्ट्स नीट करा. तेवढे केले तर तुम्हाला एक्स्ट्रा कुठल्याही प्रकारचे चार्ट्स करायची गरज नाही पडणार, त्याच्यामध्ये सगळं इन्क्लुडेड आहे.
सो नेक्स्ट आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया जेणेकरून अजून थोडंसं क्लिअर होईल. आता ट्राय करा की तुम्ही याचा आन्सर स्वतःहून द्याल इन्स्टेड ऑफ व्हिडिओ पाहण्यापेक्षा. सो ट्राय करा की तुम्ही याचा आन्सर स्वतःहून द्याल. हा प्रश्न जरासा वेगळा आहे. पहा, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंडरलाईन नाही करून दिले. ठीक आहे. सो असं जेव्हा अंडरलाईन करून दिलं नसेल तेव्हा ते कसं ओळखायचं, तेव्हा प्रत्येक शब्दाचं कारक तुम्हाला लिहायचं आहे. शक्यतो तुम्हाला अंडरलाईन करूनच दिलं जातं पेपरमध्ये. एक काम करा, आपण तसं करण्यापेक्षा आपण छोटासा गेम खेळूया. मी तुम्हाला शब्दाखाली अंडरलाईन करून देईन आणि तुम्ही मी उत्तर सांगण्याआधी ते उत्तर कमेंट करा व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे. सो मी जर या शब्दाला अंडरलाईन केलं तर मला याचा तुम्ही कारक सांगायचं आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मी एक 5 सेकंड्स वेट करते. डन. आय होप तुम्ही व्हिडिओ पॉज करून आन्सर लिहिलं असेल. सो बेसिकली सह हे प्रथमामध्ये आहे आणि प्रथमामध्ये असल्यामुळे याचा जो कारक येणार आहे तर तो येणार आहे कर्ता. कर्ता कारकम हे आपण घेतलं सहसाठी. आपल्याकडे अजून एक शब्द आहे तो म्हणजे अलिखाण. आता अलिखाण जो शब्द आहे तर तो इथे काय असणार आहे, कर्म असणार आहे. सो बेसिकली तुम्ही जर पाहिलं तर एक आपल्याकडे कर्ता आहे, एक आपल्याकडे कर्म असलं पाहिजे आणि अवदत आपलं क्रियापद आहे. ठीक आहे. सो त्याप्रमाणे अलिखाण जो शब्द आहे इथे तो आपला काय असणार आहे, कर्म. सो हे झालं कर्म कारकम. ओके, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे उद्दिश्य. उद्दिश्य पण अखिलांप्रमाणे चालतंय, त्याच्यामुळे उद्दिश्य हे पण येणार आहे कर्म. ठीक आहे. हां, हे अखिलान आहे बरं का. अलिखाण असेल तर ते क्रियापद असलं असतं, पण हे अखिलान आहे त्याच्यामुळे हे असणार आहे आपलं कर्म. आणि उद्दिश्य पण सेम अखिलांप्रमाणेच चालते किंवा अखिलांप्रमाणेच त्याचं विभक्ती वगैरे सगळं आहे, त्याच्यामुळे हे पण आहे कर्म. आणि अवदत तर क्रियापद आहे, ते नाहीच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सह जे की आपलं कर्ता आहे, अखिलान जे की आपलं कर्म आहे, उद्दिश्य जे की आपलं अगेन कर्म आहे. तर अशा पद्धतीने कर्ता कर्म आपल्याला मिळाले. इथे कुठल्याही प्रकारची अंडरलाईन नव्हती, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक शब्दाचं लिहावं लागेल. पण एक्झाममध्ये असं करायची गरज नाही आहे, कारण एक्झाममध्ये तुम्हाला कुठल्या तरी शब्दाखाली अंडरलाईन दिलेलीच असते आणि त्याच शब्दाचं फक्त तुम्हाला कारक लिहायचं असतं. ठीक आहे. सगळ्या शब्दांचं लिहायचं गरज नाही आहे जर एक अंडरलाईन दिली असेल तर. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण पहिला प्रश्न पाहिला तर तसं. पण इन केस जर पेपरमध्ये अंडरलाईन दिली नसेल तर तुम्हाला सगळ्या शब्दांचा कारक लिहावा लागेल. सो अशा पद्धतीने आपण 2 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. आय होप की तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल आणि हवं तर तुम्ही आता स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला उपयोगी पडेल आणि तुम्ही इतर कुठलाही प्रश्न याच्याप्रमाणे सॉल्व करू शकता. लेट मी इरेज दिस. ओके. सो होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल आणि तुम्हाला आता हा प्रश्न सोडवता येईल आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्हाला एखादा डाऊट असेल तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी तो डाऊट क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.